जय शिवराय शेतकरी मित्रांनो एक आनंदाची बातमी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही केली होती आणि आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी रेग्युलर हे कर्ज भरलेलं होतं। अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपयाचं अनुदान वाटप केले जाणार आहे आणि त्याची आज 20 ऑगस्ट रोजी एक महत्त्वपूर्ण यादी अपलोड करण्यात आलेली आहे आणि या यादीच्या माध्यमातून आपल्याला नाव कसं बघायचं आहे, यादीमध्ये जर नाव असेल तर आपल्याला केवायसी कुठे करायची आहे, केवायसी केल्यानंतर आपल्या खात्यावर पैसे हे कधी जमा केले जातात, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी लागू करण्यात आली होती। त्यानंतर सरकार बदललं, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीचं नाव झालं आणि परत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही केवायसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी 1.5 ते 2 लाखापर्यंत करण्यात आली होती। परंतु जे रेग्युलर शेतकरी होते, त्या रेग्युलर शेतकऱ्यांचं काय, शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झाली, परंतु आम्ही तर नेहमी कर्ज भरतो, आमच्यासाठी काय, अशा प्रकारचे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता। ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून रेग्युलर कर्ज भरल्या जाते अशा शेतकऱ्यांसाठी 50,000 प्रोत्साहनपर अनुदान हे वाटप करू, अशा प्रकारे सांगण्यात आलं होते। आणि काल कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील, त्यानंतर मुख्यमंत्री असतील शिवराज सिंग असतील, यांच्या माध्यमातून एक परळी या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आली होती आणि परळीच्या घोषणेतून शेतकऱ्यांच्या जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरत होते अशा शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचं काम, म्हणजे 20 ऑगस्ट रोजी या याद्याचं अपलोड करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, आपल्याला CSC सेंटरवर ह्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि याद्यामध्ये आपलं नाव सुद्धा आहे। आता मित्रांनो, PDC बँक असेल, नॅशनलाइज बँक असेल, या बँकेच्या माध्यमातून ज्या याद्या होत्या त्या याद्या पोर्टलवर अपलोड करून घेण्यात आलेल्या आहेत आणि या याद्यामध्ये आपलं नाव बघायचं आहे। यादीमध्ये जर नाव असेल तर आपल्यासाठी 50,000 अनुदान हे वाटप केलं जाणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे। आता मित्रांनो, आपल्याला यादीमध्ये जर नाव असेल तर यादीमधून आपल्याला नाव बघून आपली केवायसी करून घ्यायची। केवायसी केल्यानंतर काही तासात आपल्या खात्यावर हे कर्जाची रक्कम ही जमा केली जाणार आहे। 50,000 रुपये अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। आता उर्वरित जी रक्कम आहे ती आपली भरून घ्यायची आहे आणि आपली ही कर्जमाफी सरसकट म्हणजे 50,000 रुपयाचं अनुदान आणि उर्वरित रक्कम जी भरल्याच्या नंतर आपलं खातं पूर्णपणे क्लोज होणार आहे आणि आपली सरसकट ही कर्जमाफी होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला यादीत जर नाव बघायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे CSC सेंटर आपल्या सरकार सेवा केंद्रावर जा आणि आपलं नाव चेक करा। यादी अपलोड झालेली आहे, कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ खोटा नाही। शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 प्रति हेक्टर म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपयाचं अनुदान हे वाटप केले जाणार आहे, त्याच्या याद्या सुद्धा अपलोड झालेल्या आहेत। तर मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।